दाखवले मुझको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में भांति जो रहे मन इंद्रिया रविदास। युगों से शापित मानव को बदल दिया वरदानों में, हीन दिनों के आंसू तुम्ही ने बदले हैं मुस्कानों में। बुद्धं शरणं गच्छामि। शिवा संघटना ही वैचारिक आणि धार्मिक अधिष्ठानावर काम करणारी बहुजनांची मागासवर्गीयांची अत्यंत प्रभावी संघटना म्हणून राज्यामध्ये परिचित झालेली आहे। चालू वर्ष शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही अत्यंत महत्त्वाचं वर्ष किंवा प्रबोधन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। शिवा संघटनेने त्रिसूत्री स्वीकारलेली आहे, संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन ही त्रिसूत्री शिवा संघटनेने स्वीकारली असून संघटन प्रभावीपणे महाराष्ट्रासह 5 राज्यामध्ये पोहोचलेलं आहे। प्रबोधनाचा काळ चालू वर्षामध्ये आम्ही स्वीकारलेला आहे आणि कालांतराने प्रबोधनातून परिवर्तनाकडे वाटचाल म्हणजेच विकासाकडे वाटचाल अशा प्रकारची धारणा घेऊन महाराष्ट्रभर शिवा संघटनेची एक मोहीम, एक अभियान जे छेडण्यात आलेले, त्या अभियानाला आम्ही नाव दिलेलं आहे परिवर्तनवादी सत्यशोधक वीरशैव लिंगायत जनजागृती अभियान। या परिवर्तनवादी सत्यशोधक वीरशैव लिंगायत जनजागृती अभियानच्या अंतर्गत पहिल्यांदा कपिलधारच्या पवित्र क्षेत्रावर या अभियानाची संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी घोषणा केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं एक महत्त्वपूर्ण बौद्धिक शिबिर या औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्राफ सभागृहामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचं बौद्धिक शिबिर झालं आणि त्यानंतर राज्यभर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बौद्धिक शिबिरं चालू आहेत। नागपूर शहरामध्ये आमदार निवासच्या सभागृहामध्ये विदर्भातल्या 11 जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, शिवा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असतील, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा प्रमुख पदाधिकारी विदर्भस्तरीय पदाधिकारी असतील, या शिबिरामध्ये महत्त्वाची विषय आम्ही चर्चेला आणली। त्यामध्ये परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी म्हणून पहिल्या सत्रामध्ये आम्ही विषय घेतला होता वीरशैव लिंगायतांनी धर्मग्रंथालाच गुरु मानावे का आणि कसे। दुसरा विषय घेतला होता वीरशैव लिंगायत धर्माचे मठ आणि मठाधिपतींचे कार्य व सद्यस्थिती। आपल्याला मी आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे, वीरशैव लिंगायत धर्मियांमध्ये गुरु परंपरा ही स्वीकारलेली आहे आणि म्हणून देश पातळीवर विरक्तवादी प्रवाह आणि पंचाचार्यवादी प्रवाह असे 2 प्रमुख प्रवाह वीरशैव लिंगायत संस्कृतीमध्ये आहेत आणि म्हणून पंचाचार्यांच्या मध्ये सुद्धा 5 पंचपीठ, जगद्गुरू आणि त्यांच्या खाली पुन्हा मठ, उपमठ आणि गाव पातळीवर जंगम अशी एक भक्कम श्रंखला वीरशैव लिंगायत धर्माची धार्मिक दृष्टीने आहे आणि अशा प्रकारचे दर 12 कोसावर मठ ही संकल्पना या धर्माची आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या या मठांच्या माध्यमातून धर्म केंद्र म्हणून केलं जाणारं धार्मिक काम हे समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या, मातृभूमीच्या विकासासाठी, संगोपनासाठी योग्य आहे का नाही त्याचं समीक्षण, त्याचं चिंतन या शिबिरांच्या माध्यमातून सध्या चालू आहे। त्याचबरोबर आजची दुसऱ्या सत्रातली जी विषय आम्ही घेतली होती त्यातला विषय होता वीरशैव लिंगायतांना आरक्षण का। तसेच 18 मे 2013च्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जे शासन परिपत्रक काढून जात पडताळणी सर्वांना बंधनकारक करण्याचा जो
आदेश दिलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये राज्यभर एक मोठी चळवळ, मागासवर्गीयांची मोठी चळवळ उभा करण्याच्या दृष्टीनं त्यावरही आज बौद्धिक चर्चा या शिबिरामध्ये झालेली आहे. त्यानंतरचा विषय आम्ही घेतला होता शिवा संघटनेने केलेले कार्य व भविष्यातील दिशा. मी आपल्याला एका वाक्यात शिवा संघटनेचं कार्य सांगू शकणार नाही. धार्मिक आघाडीवर असेल, वैचारिक आघाडीवर असेल, शैक्षणिक आघाडीवर असेल किंवा संघटनात्मक आघाडीवर असेल, या समाजाला, या देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा संकल्प शिवा संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गेली 18 वर्ष चालू आहे. आणि शिवा संघटना मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासह 5 राज्यातच नाही तर उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगेल, या वर्षीचा शिवा संघटनेचा 17वा वर्धापन दिवस 28 जानेवारी 2013ला शिवा संघटनेचा 17वा वर्धापन दिवस आम्ही देशाच्या बाहेर सातासमुद्राच्या पलीकडं श्रीलंकेतील कोलंबो शहरातील पंचतारांकित हॉटेल ग्लोबल टावर या ठिकाणी राज्यातल्या 150 प्रमुख पदाधिकाऱ्यांना गणवेशामध्ये त्या ठिकाणी घेऊन जाऊन अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा देशाबाहेरचा वर्धापन दिवस शिवा संघटनेने चालू वर्षातच साजरा केलेला आहे. म्हणून हा विचार, ही संस्कृती, ही धारणा राज्य किंवा राज्याच्या बाहेर, देशातच नाही तर सातासमुद्राच्या पलीकडं श्रीलंकेपर्यंत आपण ही भूमिका घेऊन गेलो आहोत. अनेक प्रकारचे लढे शिवा संघटनेने उभा केले. त्यातलं एक उदाहरण मी आपल्याला सांगेल. 12व्या शतकातील क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर हे समतेचे जनक, हे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलेले महान क्रांतिकारी महापुरुष, महामानव, ज्यांनी 12व्या शतकामध्ये शिवसंस्कृतीच्या आधारावर, शिवदीक्षेच्या आधारावर अनुभव मंडप नावाच्या धर्मसंसदेच्या माध्यमातून जातीपातीच्या भिंती गाडत संपूर्ण माणूस जोडण्याचं पवित्र काम केलं. जिथे हरळय्या चांबाराचा मुलगा आणि मधुवय्या ब्राह्मणाची मुलगी यांचं आंतरजातीय लग्न क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये लावून दिलं. अशा प्रकारचा महान क्रांतिकारी महापुरुष, या क्रांतिकारी महापुरुषाचा पुतळा भारत देशाच्या संसद भवनामध्ये उभा टाकला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आणि भावना किंवा मागणी 22 नोव्हेंबर 2002ला शिवा संघटनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान तेव्हाचे अटलजी यांना भेटून आम्ही मागणी केली. 28 एप्रिल 2003ला तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते शिवा संघटनेमुळं भारताच्या संसद भवनामध्ये गेट नंबर 16वर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. समतेचा विचार, समता, बंधुता ही सूत्र जी आहेत भारतीय लोकशाहीची, त्याची बीज, त्याची मुळं ही महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यामध्ये आहेत. आणि त्यांचा प्रचार, त्यांच्या कार्याचा आधार, त्यांच्या कार्याला न्याय मिळवून देण्यासाठी गेली अनेक वर्ष शिवा संघटना गेली 18 वर्ष काम करते आहे. आणि म्हणून वैचारिक पातळीवर, धार्मिक पातळीवर हे काम करत असताना मी शिवा संघटनेचा संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्याला सांगितलं पाहिजे की ही संस्कृती जातीच्या भिंतीच्या पाडून त्याच्या पलीकडं संस्कृतीच्या आधारावर माणूस जोडण्याचं पवित्र काम करणारी ही संस्कृती आहे. आणि म्हणून या संस्कृतीचं प्रभावी नेतृत्व महाराष्ट्रासह देशामध्ये आज शिवा संघटना करते आहे, याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. मित्रो, या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आज आम्ही घेतली आरक्षणाच्या बद्दल. आणि दुसरी भूमिका जी होती, वीरशैव लिंगायतांनी धर्मग्रंथालाच गुरु मानावे का आणि कसे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे यावर चर्चा घडवत असताना समाजातल्या, संघटनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हा विषय आज प्रबोधित करण्यात आला. त्यांना समजावून देण्यात आलं की या संस्कृतीचे इतिहासाच्या पाऊलखुणा जर आम्ही तपासल्या तर इसवी सनाच्या पूर्वी 5000 वर्ष ही संस्कृती होती. म्हणजे 7000 वर्षाचा इतिहास या धर्माला, या संस्कृतीला असताना सुद्धा आज दुर्दैवाने वीरशैव लिंगायतांना वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळू शकली नाही. हे वास्तव आणि विदारक चित्र आहे.
यावर चिंतन करण्यासाठी आम्ही कुठं चुकलो, आमच्या धर्मपरंपरेतले संस्काराचे काय दुष्परिणाम झाले किंवा त्या दुरुस्त्या काय आवश्यक होत्या, परिवर्तनाकडे जाताना काय दुरुस्त करून आम्ही पुढे गेलो पाहिजे, यावरचं चिंतन राज्यभर जिल्ह्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बौद्धिक शिबिरं, 2-2 दिवसाचे निवासी शिबिरं घेऊन पदाधिकाऱ्यांना प्रबोधित करणं चालू आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं तुलनात्मक अभ्यास, सर्वच धर्म मानवतेचा संदेश देतात, सर्वच धर्म माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून कुठलाही जगातला धर्म हा वाईट नाही, यावर आमची ठाम श्रद्धा आहे. परंतु दुसरीकडे तुलनात्मक अभ्यास करताना वीरशैव लिंगायत धर्म हा अस्तित्वामध्ये मान्यताप्राप्त धर्म म्हणून येऊ शकला नाही, याचं चिंतन करताना आम्ही कुठं चुकलो, कोणती चूक आमच्या हातून झाली, याबद्दलचं विवेचन, विश्लेषण, चिंतन या प्रबोधन शिबिरांच्या माध्यमातून चालू आहे. आणि म्हणून मी उल्लेखित केलं की ख्रिश्चन धर्म आहे किंवा मुस्लिम धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, जैन धर्म आहे, शीख धर्म आहे, किंवा आम्ही मान्यताप्राप्त नसलो तरी वीरशैव लिंगायत धर्म आहे, अशा पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करताना आमची धारणा ही व्यक्ती, मठावर बसलेले मठाधिपती म्हणजे शिवाचार्य किंवा पीठावर बसलेले जगद्गुरू म्हणजे व्यक्ती, हे आमच्या संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेत दृढ विश्वास ठेवून व्यक्तीला गुरु मानण्याच्या या संकल्पनेला चालू काळामध्ये परिवर्तित करण्याची गरज आहे, अशा प्रकारची धारणा घेऊन यावर आम्ही चर्चा घडवली. मी आपल्याला सांगितलं की ख्रिश्चन धर्म आज 2000 वर्षापूर्वी स्थापन झालेला भगवान येशू ख्रिस्तांचा हा ख्रिश्चन धर्म जगात लोकसंख्येच्या दृष्टीने 1 नंबरचा झाला. आणि 7000 वर्षाची परंपरा असलेला वीरशैव लिंगायत धर्म हा आज जगात तर सोडा, देशामध्ये आम्हाला मान्यताप्राप्त धर्म म्हणून या ठिकाणी मान्यता मिळवता आली नाही, किंवा हा धर्म संपुष्टात आला, नामशेष झाला. यातल्या अनेक जाती उपजाती ह्या दूर गेल्या, संख्यात्मक दृष्टीने कमी झाला हा धर्म. त्याची विवंचना, चिंतन किंवा त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करताना यावर आम्ही अत्यंत सखोल अशा प्रकारची चर्चा केली आणि त्यामध्ये दुरुस्ती होणं अपेक्षित आहे, अशा प्रकारचा संकल्प या शिबिरांमधून आमचा मांडणं चालू आहे. काही ठिकाणी धर्मगुरू, शिवाचार्य, जगद्गुरू धर्मपीठावरून धर्माचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहेत. आणि गुरु शिष्य परंपरा, जंगमानी शिष्य परंपरा ही शिवा संघटनेला मान्य आहे. परंतु त्यापैकी काही शिवाचार्य मठावर बसून धर्मकेंद्राच्या माध्यमातून हे धर्मवाढीचं काम, धर्मप्रचाराचं काम करण्याच्या ऐवजी धर्माला घातक असणारं किंवा चुकीचं काम करत असतील, व्यक्ती स्तोम माजवत असतील, अंधश्रद्धेकडे समाजाला घेऊन जाऊन त्यांना अंधश्रद्धेतून आर्थिक लूट करत असतील, तर असे जे कोणी धर्मगुरू व्यक्ती आहेत त्यांना धर्मगुरू म्हणून मानण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारचा संदेश या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही देतो आहोत. त्याचं कारण एकीकडे त्या व्यक्तीला, मठावर बसलेल्या त्या चुकीचं वर्तन करणाऱ्या शिवाचार्याला गुरु म्हणून मान्य करू नका असं म्हणताना त्या मठाच्या शिष्यांना आम्ही पर्याय दिलेला आहे. या धर्माचे धर्मग्रंथ जे आहेत त्या धर्मग्रंथाला गुरु माना. मग शिवा संघटनेच्या वतीनं वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मग्रंथ म्हणून 3 धर्मग्रंथांची घोषणा आम्ही केली. त्यामध्ये सिद्धांत शिखामणी, वचन साहित्य आणि परमरहस्य ही 3 धर्मग्रंथ या ठिकाणी या धर्मग्रंथांना गुरु माना अशा प्रकारचा संदेश. जे चुकीचं वर्तन करणारे शिवाचार्य आहेत, गुरु आहेत, व्यक्ती म्हणून त्यांना गुरु मानण्यासारखी परिस्थिती नसेल तर त्या मठाच्या शिष्यांनी वीरशैव लिंगायतांच्या धर्मग्रंथाला गुरु मानावे अशा प्रकारचा संदेश या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. दुसऱ्या आघाडीवरती समाजाला हक्क, न्याय हक्क मिळवून द्यायचे असे अनेक लढे शिवा संघटनेने लढले. त्यामध्ये प्रामुख्यानं मी आपल्याला आरक्षणाची भूमिका मांडत असताना आवर्जून सांगितलं पाहिजे, महाराष्ट्रातला वीरशैव लिंगायत धर्मियांच्या मध्ये असलेल्या जाती उपजाती ज्या आहेत त्यापैकी काही जाती या अनुसूचित जातीमध्ये येतात, शेड्यूल कास्टमध्ये येतात.
वीरशैव लिंगायतांच्या मध्ये असलेल्या काही जाती उपजाती ह्या ओबीसी प्रवर्गामध्ये येतात, तर काही जाती उपजाती या NT मध्ये येतात आणि काही जाती उपजाती या SBC या प्रवर्गामध्ये येतात. आणि वीरशैव लिंगायतांच्या जाती उपजातींना आरक्षणाचा हक्क मिळवायचा असेल तर 4 प्रकारच्या प्रवर्गातील आरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. त्यातल्या काही लोकांना जातीची प्रमाणपत्र काढून त्या आरक्षित प्रवर्गातून काही कर्मचारी सेवेमध्ये आहेत, परंतु नुकतंच फक्त वीरशैव लिंगायत धर्मियांचेच SC किंवा OBC NT किंवा SBC प्रवर्गापुरतं मर्यादित न राहता या राज्यातल्या SC असतील, ST असतील, OBC असतील किंवा NT विजेंटी असतील किंवा SBC असतील, या सर्व आरक्षित समाज घटकांवर अन्याय करणारा अत्यंत चुकीचा अशा प्रकारचा शासन आदेश किंवा शासन परिपत्रक महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी या ठिकाणी काढलेला आहे, ज्याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या जातीय किंवा सामाजिक संघटना या 18 मे 2013च्या जात पडताळणी बंधनकारक करणाऱ्या शासन परिपत्रकाच्या विरोधामध्ये लढा लढतायत. परंतु असा लढा लढताना शिवा संघटनेनी सुद्धा 31 जुलै 2013च्या अगोदर जात पडताळणी समितीकडे पडताळणीचा प्रस्ताव दाखल करून त्या प्रस्तावाची पावती आपापल्या विभागाच्या आस्थापनेमध्ये आणून द्या अशा प्रकारचे आदेश दिले होते. आणि जर ते केलं नाही तर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात येईल किंवा जो सेवेतून निवृत्त झालेला आहे त्यांनी जर जात पडताळणी नाही केली तर त्यांचं पेन्शन बंद केलं जाईल. अशा प्रकारचं परिपत्रक, अत्यंत घातकी परिपत्रक मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांनी या ठिकाणी काढलं. त्याला विरोध करण्यासाठी म्हणून शिवा संघटनेने 18 जुलैला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री या सर्व मंत्र्यांची भेट घेऊन या परिपत्रकाला 31 जुलैच्या ऐवजी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या अशा प्रकारची मागणी केली. आणि त्यावर वेगवेगळ्या समाज संघटनेनी विरोध केल्यानंतर 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अशा प्रकारच्या या जात पडताळणीच्या विषयाला बंधनकारक करण्याचा विषय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून शिवा संघटना म्हणून वेगळं लढणे किंवा मणेर वारलू समाजाची संघटना म्हणून वेगळं लढणे किंवा महादेव कोळी किंवा हलबा समाज किंवा गोवारी समाज किंवा आणखी इतर कुठला धोबा समाज असे वेगवेगळे समाज म्हणून या परिपत्रकाच्या, शासन परिपत्रकाच्या विरोधात लढणे म्हणजे शक्तीचं विघटन करणे आहे. या धारणेतून नांदेडमध्ये वेगवेगळ्या 22 जातीय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही 13 ऑगस्टला नांदेडमध्ये घेतली आणि त्या बैठकीतून विषय सर्वांच्या संमतीनं पुढे आला की सर्वांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, सगळ्यांचा मूळ उद्देश हा 18 मे 2013चं जात पडताळणी बंधनकारक करणारं शासन परिपत्रक हे रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोध करणे किंवा आंदोलन करणे अशा भूमिकेमध्ये असणारे जे आरक्षित समाज घटक आहेत, मग त्यामध्ये SC असतील, ST असतील, OBC असतील किंवा NT VJNT SBC असतील, या सर्व मागासवर्गीय लोकांना एका व्यासपीठावर आणून एका व्यासपीठाच्या माध्यमातून प्रभावी आंदोलन राज्यभर उभा करणे अशा प्रकारचा संकल्प 13 ऑगस्ट 2013च्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला. आणि त्यातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणारे बहुजनांच्या, मागासवर्गीय किंवा आदिवासींच्या चळवळीमध्ये काम करणारे जे प्रभावी कार्यकर्ते आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून राज्य पातळीवर महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती या नावाच्या समितीचं गठन करण्यात आलं. सुदैवानं सर्व जाती किंवा सर्व समाजाच्या संघटनांच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होऊन महाराष्ट्रामध्ये 51 पदाधिकाऱ्यांची राज्य पातळीवरची समिती, 21 पदाधिकाऱ्यांची महसूल विभागावरची विभाग समिती, 21 पदाधिकाऱ्यांची जिल्हा पातळीवरची आणि तालुका पातळीवरची समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. ज्यामध्ये चळवळीतले महामेरू जे ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांचा मोठा अनुभव यामध्ये आहे
असे जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी किंवा NT, VJNT, SBC या घटकातले, आरक्षित घटकातले जे कार्यकर्ते, नेते आहेत, त्यांना एकत्रित करून हे व्यासपीठ निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि 18 मे 2013चं जात पडताळणी बंधनकारक करणारं शासन परिपत्रक रद्द करा, अधिनियम 2000 त्वरित रद्द करा, यासह इतर राज्याच्या आणि देशाच्या निर्णयाच्या आधारावर 30 सप्टेंबर 2013च्या अगोदर सेवेत लागलेले SC, ST, OBC, NT, VJNT, SBC या आरक्षित कर्मचाऱ्यांना जात पडताळणीतून सूट द्या. आणि ही भूमिका जर सरकारला घ्यायची असेल तर 30 सप्टेंबर 2013च्या नंतर जे सेवेत रुजू होतील त्यांच्यासाठी ते बंधनकारक करा. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन ही महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समिती ही राज्यामध्ये 3 प्रकारच्या किंवा 3 टप्प्यातलं आंदोलन करण्याच्यासाठी आम्ही घोषणा केलेली आहे. या समितीचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून सुद्धा माझ्यावर जबाबदारी सगळ्यांनी या ठिकाणी विश्वासानं टाकली. आणि या आरक्षित समाज घटकांना, उपेक्षित समाज घटकांना, दीनदलित, आदिवासी आणि ओबीसी समाज घटकांना संघटितपणे एका व्यासपीठावर आणणे आणि राज्य पातळीवर 18 मेच्या शासन परिपत्रकाला रद्द करण्यासाठी प्रचंड मोठा आंदोलनात्मक चळवळ उभी करण्याची भूमिका या महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीच्या माध्यमातून राज्याचा अध्यक्ष या नात्यानं आणि आमच्या सोबत काम करणारे जे वयोवृद्ध चळवळीतले नेते आहेत त्यांना राज्य पातळीवर सल्लागार समिती म्हणून स्वीकारून सर्व तरुणाईला आणि अनुभवी नेत्यांना सोबत घेऊन पुढील दिशा आम्ही घोषित केलेली आहे. आंदोलनाचे 3 टप्पे घोषित केलेले आहेत. त्यामध्ये आंदोलनाचा पहिला टप्पा हा पार्श्वभूमी बनवणे, 18 मे 2013चा जात पडताळणी बंधनकारक करणारं शासन परिपत्रक रद्द करण्याची भूमिका महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना समजावून देणे आणि त्यांना हा परिपत्रकाचा विषय रद्द करण्यासाठी आपल्या बाजूनी घेणे, अशा प्रकारचा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. महत्त्वपूर्ण आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही घोषित केलेला आहे. महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीच्या माध्यमातून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, NT, VJNT, SBC या प्रवर्गात मोडणाऱ्या सर्व मागासवर्गीय जाती यांच्या माध्यमातून राज्य पातळीवर येणाऱ्या 10 सप्टेंबर 2013ला म्हणजे मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदानावर या समितीच्या वतीनं प्रचंड मोठा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घोषित केलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आहे. त्यापूर्वी हे आंदोलनाचे 3 टप्पे पूर्ण करून 18 मेचं शासन परिपत्रक रद्द करून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी समितीच्या माध्यमातून सज्ज झालेलो आहोत. आंदोलनाचा दुसरा टप्पा मी आपल्या माध्यमातून आवाज वाहिनीच्या सर्व मागासवर्गीय समाज घटकांना आणि कर्मचाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण कोणाच्याही निमंत्रणाची, आमंत्रणाची अपेक्षा धरू नका. कारण हे आपापल्या आरक्षणावर आलेलं संकट आहे. चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये येऊन अशा प्रकारचं घातक शासन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्याचा विरोध सर्वांनी एकजुटीनं करण्याची आवश्यकता आहे. कोण्याही आरक्षित घटकाचा असो, आपण महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीच्या माध्यमातून जो आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून येणाऱ्या 10 सप्टेंबर 2013ला मंगळवारी मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या धडक मोर्चामध्ये आपण मिळेल त्या दिशेने, मिळेल त्या वाहनाने कुठलीही निमंत्रण, आमंत्रण पत्रकाची अपेक्षा न करता 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आझाद मैदानावर हे परिपत्रक रद्द करून घेण्यासाठी ताकद दाखवण्यासाठी एकजुटीनं उतरावं असं मी नम्रपणे या ठिकाणी समितीचा, महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करतो आहे. त्यानंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून येणाऱ्या 23 सप्टेंबर 2013ला सकाळी 11 वाजता राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे एकाच दिवशी एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये
या महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीच्या वतीनं आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्याही ठिकाणी जिल्हा पातळीवरच्या समित्या, तालुका पातळीवरच्या समित्या, ज्या ज्या ठिकाणी आरक्षित समाज घटकांची पॉकेट्स प्रभावी आहेत अशा ठिकाणी आपण स्वतः नियोजन करा. कोणीतरी वरून आपल्याला कार्यक्रम देणार आहे, वरून तुम्हाला ठिकाण सुचवणार आहे, याची अपेक्षा न धरता किंवा वाट न पाहता आपण आपापल्या जिल्ह्यात, आपापल्या तालुक्यात 23 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी ठिकाण ठरवून त्या संबंधित पोलीस स्टेशनला कळवून राज्य पातळीवरचा हा रास्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम सुद्धा आपण यशस्वी करावा. मला विश्वास आहे जर ही आंदोलनाचे 3 टप्पे आपण यशस्वीपणे सर्व मागासवर्गीय समाज घटकांनी एकजुटीनं मान अपमान किंवा हार तुरे किंवा आमंत्रण निमंत्रणाच्या पलीकडे जाऊन आपल्या मूलभूत हक्कावर, आरक्षणावर आलेल्या मूलभूत हक्कावर जो गदा येऊ पाहतोय ते थांबवण्यासाठी, त्याला झुगारून लावण्यासाठी आणि शासनाला वटणीवर आणण्यासाठी हे आंदोलन महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकजुटीनं करूया. मी शिवा संघटनेचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनच नाही, शिवा संघटनेतल्या SC, OBC, NT, SBC या 4 प्रवर्गात मोडणाऱ्या वीरशैव लिंगायतांच्या जाती उपजातीपुरतं मर्यादित नाही, तर प्रामुख्यानं शेड्यूल ट्राईब, आदिवासी, अनेक आदिवासी समाज घटकांवर दुर्दैवाने यातून अन्याय केला जातोय. त्यामध्ये उल्लेखच करायचा असेल तर मनेर वारलो असतील, महादेव कोळी असतील, हलबा असतील, धोबा असतील, माणा असतील, यासारख्या अनेक अनुसूचित जमातीच्या या समाज घटकांवर या परिपत्रकातून प्रचंड अन्याय करणं चालू झालेलं आहे. त्याला विरोध करण्याची भूमिका आपण येणाऱ्या 10 सप्टेंबरला आणि 23 सप्टेंबरला आझाद मैदानावर 10 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबरला आपापल्या जिल्ह्यात, भागात रास्ता रोको आंदोलन या पद्धतीची एकजूट आणि मागासवर्गीयांचं, बहुजनांचं हे प्रभावी व्यासपीठ म्हणून शासनकर्त्यांना, प्रस्थापितांना वटणीवर आणण्याचं, आसूड ओढण्याचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील किंवा महात्मा बसवेश्वर असतील, या महामानवांच्या विचाराला या ठिकाणी प्रमाण मानून एकजुटीनं याचा आपण विरोध करण्यासाठी सज्ज व्हावं असं नम्र आव्हान आजच्या या प्रसंगी मी आवाज वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना, या ठिकाणी शिवा संघटनेचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी करतो आहे. त्यासाठी आपण सर्वजण साथ द्याल ही अपेक्षा घेऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय भीम, जय आदिम.